तर आता आला सेकंड ऑपरेशनचा डे. आम्ही सकाळीच डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे 9ला हॉस्पिटलमध्ये पोहोचलो. ॲडमिशनची प्रोसिजर कंप्लीट केली. 10:30ला ईशान्वीला ऑपरेशन थिएटरमध्ये नेलं. हे ऑपरेशन 1.5 तास चाललं. त्यानंतर इशूला आयसीयूमध्ये शिफ्ट केलं. शिफ्ट केल्यानंतर कोणीही एकच व्यक्ती तिला बघायला जाऊ शकत होती म्हणून मी गेले. वॉर्डमध्ये एंटर करताच खूप शांतता होती आणि तितक्यात इशूचा रडण्याचा आवाज आला. मला तिला हातात पण घेता येत नव्हतं कारण तिच्या हाताला सलाईन होतं आणि ती बेशुद्धीतच खूप रडू लागली. इतकी जास्त रडत होती की तिचं रडणं बघून मलाही रडू आवरेना कारण तिच्या रडण्यात हे स्पष्ट कळत होतं की तिच्यासोबत काहीतरी झालं आहे आणि मी दिसले की मला पाहून पश्चाताप करत रडत होती. त्या वॉर्डमध्ये इशू एकटीच छोटी बेबी होती. आमच्या दोघींची कंडिशन बघून नर्सने पूजालाही आत बोलावलं. ती आली आणि आम्हा दोघींना बघून पूजाही रडू लागली. मला त्या दिवशी फर्स्ट टाइम असं वाटलं की का आला हा दिवस माझ्या नशिबी. कसंबसं स्वतःला सावरलं. नर्सला खूप रिक्वेस्ट करून इशूला अगेन एक पेन किलरचा डोस द्यायला लावला. 24 आवर्स ऑब्झर्वेशनमध्ये इशूला ठेवलं. इव्हनिंगला डॉक्टर व्हिजिट झाली. त्यामध्ये त्यांनी मला तसल्ली दिली, घाबरू नको, तुझं बाळ एकदम छान आहे. नेक्स्ट डे डिस्चार्ज झालं आणि सरांनी 5 डेज नंतर अगेन ड्रेसिंग चेंज करायला बोलवलं. 5 दिवसांनी ड्रेसिंग चेंज करण्यासाठी गेलो. त्यांनी इशूचा पॅच दाखवला. छान सगळं स्टिच झालं होतं. डॉक्टरांना हे माहित होतं की मी संभाजीनगरला परत जाणार आहे. सो ते मला बोलले, तू बिंदास जा आणि तुझ्या घराजवळच्या क्लिनिकमध्ये इशूची 8 डेज नंतर ड्रेसिंग चेंज कर. काही प्रॉब्लेम आला तर मला कॉल कर. आणि त्यांनी मला त्यांचा नंबर दिला.